पाचोरा भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाची फुटी कवडी शासनाने दिली नाही। लगतच्या तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या आमदार यांना प्रयत्न करून लाखो रुपयांचे दुष्काळाचे अनुदान प्राप्त झाले आणि पाचोरा भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे तोंडाचे पाणी पुसले गेले। सध्याची परिस्थितीत पावसाचे अतिप्रमाण झाल्याने शेतकऱ्यांचे पीक कापणीवर आले असताना अतोनात नुकसान झाले आहे। त्यामुळे तात्काळ शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश संबंधित तहसीलदार यांना देण्यात यावे। यासाठी काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली येथील उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे करून शासनाला अहवाल देण्यात यावा, जेणेकरून तात्काळ ओला दुष्काळ शासनाने जाहीर करावा अशी मागणी केली। यावेळी उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांनी तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश दिले। यावेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष ॲडव्होकेट अमजद पठाण, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष प्रदीप पाटील, जिल्हा सचिव इरफान मनियार, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष शरीफ शेख, एसी सेल तालुका अध्यक्ष श्रावण गायकवाड, युवक माजी अध्यक्ष संदीप पाटील, शहर उपाध्यक्ष शंकर सोनोने, फरीद शेख, शेख रशीद, संदीप वाघ आदी उपस्थित होते। पाचोरा आणि भडगाव तालुका हा ओला दुष्काळ जाहीर करा म्हणून आज भारतीय राज्य काँग्रेसकडून आम्ही निवेदन दिलेलं आहे। कारण की मागील काळामध्ये जेव्हा दुष्काळग्रस्त परिस्थिती झाली होती, दुष्काळ पडला होता आपल्याकडे पाचोरा भडगाव तालुक्यामध्ये, पण इथले आमदार जे आहेत त्या आमदारांनी ज्या पद्धतीने लक्ष द्यायला पाहिजे होते ते गांभीर्य घेतलं नाही आणि दुष्काळ सदृश नावाचा प्रकार सत्ताधाऱ्यांनी अक्षरशः शेतकऱ्यांना वेडं बनवलं आहे। जर आपण मराठवाड्यामध्ये जर सोयगाव तालुका, आपण बाजूला सोयगाव तालुका आहे, सोयगाव तालुका, तुमचा चाळीसगाव तालुका, इथल्या शेतकऱ्यांचं जर तुम्ही जर बघितलं, त्यांची जर पासबुक मागितले तर दुष्काळामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांना लाख लाख रुपये, 2-2 लाख रुपयाची मदत ही त्या ठिकाणी झालेली आहे। दुष्काळ म्हणून ज्या परिसरामध्ये दुष्काळ असतो त्या परिसरामध्ये मदत होते, पण असं असताना देखील आपल्या इथल्या आमदारांच्या दुर्लक्षामुळे आणि लोकांना त्यांनी वेगळा बुद्धिभेद करून त्यांनी ही दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर झाली शेतकऱ्यांच्या करता असं त्यांनी फक्त पेपरबाजी केली। कोणतेही अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडलं नाही। म्हणून आम्ही शासनाला सांगतो आहे की आता ओला दुष्काळ आहे, लोकांना ह्या ज्या मागील 4-5 दिवसामध्ये जो पाऊस झाला आहे, तोंडात आलेला घास शेतकऱ्यांचा पडतोय खाली, कपाशी असो का तुमची मका असो का कोणतेही पीक, त्या सोयाबीन या सगळ्या पिकांची नासडी झालेली आहे। फळबागच्या लोकांना फळ खाली पडायला लागून गेले आहेत अति पावसामुळे। म्हणून ओला दुष्काळ तात्काळ पंचनामे करा असं प्रांत अधिकारी यांना आम्ही आता निवेदन दिलेलं आहे। आपण जर या 2 दिवसामध्ये जर पंचनामे नाही सुरू झाले तर आपण संरक्षण मार्गाने याच शासनाच्या या विरोधात आपण आंदोलन करणार आहोत। म्हणून हे स्वतःला शेतकरी पुत्र म्हणणाऱ्या सगळ्या माझ्या सत्ताधाऱ्यांना विनवणी आहे, हात जोडून विनवणी शेतकऱ्यांकडून की अरे तुम्ही शेतकरी पुत्र म्हणता स्वतःला आणि तुम्ही शेतकऱ्यांना फसवत आहेत। मागच्या वेळेला दुष्काळाला तुम्ही दुष्काळग्रस्त परिस्थितीत फसवलं होतं आणि आता ओला दुष्काळाला देखील तुम्ही फसवत आहेत। तुम्ही जर आता शेतकऱ्यांचे कैवार असाल तर तात्काळ हे आपण अनुदान मंजूर करून आहोत अशी मी या ठिकाणी मागणी करत आहे। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।